तुम्हाला सुद्धा जर कारण नसताना केक खायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी. तर केलंय काय, जे जे अवेलेबल बिस्किट आहेत, म्हणजे मी माझ्याकडे इथं बाउन्सचं बिस्किट होतं, मारी आणि गुड डे हे 3 बिस्किट मी घेऊन यामध्ये गरम दूध टाकून छान स्मॅश करून घ्यायचं. तर हे मी काही वाटलं वगैरे नाही, डिरेक्टली केले. यानंतर यात थोडीशी म्हणजे 2-3 चमचे साखर आणि तुटी फुटी मला खूप आवडते म्हणून मी तीही भरपूर टाकलेली आहे. आणि थोडंसं दूध टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेण्याइतपत छान हलवून घ्यायचं. लक्षात असू द्या, आपण बिस्किट तसेच घेतलेले आहे, त्यामुळे बिस्किट कुठं अर्धे किंवा असे पूर्ण नको आहेत आपल्याला, छान ते सगळे मऊ झालेले पाहिजेत. तर इकडं माझ्याकडे छोटा कुकरचा डबा आहे, त्याला मी सगळं तेलाने पहिलं ग्रीस केलं आणि माझ्याकडे बटर पेपर होतं म्हणून मी ते टाकला. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर थोडंसं मैदा छान स्प्रिंकल करून घ्या तुम्ही. इकडं मी प्रीहीट करून घेतलंय पातेलं, त्यात पाणी टाकले मी, बाकी मीठ वगैरे तुम्ही काही टाकू शकता, मी पाणीच टाकते. इकडे पूर्ण 1 चमच्याला थोडा कमी इनो टाकून हे मी बॅटर शिफ्ट करून घेतलेलं आहे. आणि शिफ्ट केल्यानंतर टॅप करायला अजिबात विसरायचं नाही. जे बबल असतात, एअर बबल असतात, ते निघून जातात. त्यामुळं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर हे छान मी मिक्स वगैरे करून घेतलं, कारण मला वाटत होतं की वरती जास्त आहेत आणि ते निघत नाही आहेत. हे असं सगळं छान मिक्स केल्यानंतर ऑफकोर्स तुटीफुटी आवडते ना, तर अजून तुटीफुटी टाकून घेतलेली आहे मी. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील बघायला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इन्स्टावर व्हिडिओ बघत असताना तर फॉलो करायला विसरू नका, कारण असेच मी अजून भरपूर वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर केक हा पहिला तर 10 मिनटं मोठ्या गॅसवर, नंतर बारीक गॅसवर 10 मिनटं, 20 मिनटातच मस्त शिजला. पण मला असं वाटत होतं की मध्ये अजून थोडंसं शिजायला पाहिजे म्हणून मी अजून 5 मिनटं बारीक गॅसवर ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हा परफेक्टली कुक झालेला होता. तुम्हाला सांगू शकत नाही याची चव इतकी भन्नाट झाली होती ना. हा इनो वगैरे ह्याच्याकडं अजिबात वासच येत नव्हता, ह्यात इनो टाकला कुठूनच वाटत नव्हता. तर बघू शकता तुम्ही केक असा दिसतोय. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा नक्की करा हां. कारण मी किती सांगितलं ना सबस्क्राईब करा, पण आपले व्ह्यूवर्स फुकट बघून जातात. सबस्क्रिप्शनसुद्धा फुकटच आहे म्हणा, पण करतच नाही तो. तर बटर पेपरची कमाल झाली आहे आणि अजिबात केक चिटकला नाही. इथं 2 डिश करून मी चांगला तो काढून घेतलेला आहे आणि अशी छोटीशी कॅन्डल लावून, कुणाचाही बर्थडे नसतो तरीसुद्धा अशी कॅन्डल लावून एन्जॉय करायचं.